शिवसेनेचा मुंबई महापालिकेचा प्रभाव हा आजचा नाहीये. 1966 साली शिवसेना स्थापन झाली. त्यानंतर 1968 साली शिवसेनेने महानगरपालिका निवडणूक लढली पहिली. बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं असं होतं, राजकारण हे गजकरण आहे. आम्ही 80% समाजकारण करणार, 20% राजकारण करणार. आता ते राहिलं नाही प्रमाण. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच ते 50-50% झालं होतं किंवा 40-60 झालं होतं असं म्हणायला काय हरकत नाही. पण राजकारणाने मोठा भाग त्यातला घेतला होता. 1968 साली शिवसेनेने आपली पहिली निवडणूक महापालिका निवडणूक लढवली. ती प्रजा समाजवादी पक्षाशी युती करून आणि मोठं यश मिळालं. 42 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या 1968 साली. हे लक्षात ठेवा. 42 जागा निवडून आल्या आणि त्यावेळेला 227 जागा नव्हत्या, 140 वगैरे जागा होत्या. काँग्रेसचं प्रभुत्व होतं मुंबई शहरावर. 42 जागा निवडून आल्यामुळे शिवसेनेच्या आणि प्रजा समाजवादी पक्षाच्या काही महापालिकेमध्ये शिवसेनेचा आवाज बुलंद झाला. जे 68 ला झालं तेच 5 वर्षानंतर म्हणजे 73 ला झालं. तेव्हाही मराठी माणसांनी शिवसेनेला मोठा पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर 5 वर्षांनी 78 साली महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचं पानिपत झालं. कारण देशामध्ये जनता पक्षाची लाट होती 77 नंतर आणि बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना दिलेला पाठिंबा सर्वसामान्य जनतेला, मराठी माणसाला आवडला नव्हता. त्यामुळे 78 साली महापालिकेमध्ये शिवसेनेचे फक्त 21 नगरसेवक निवडून आले. फक्त 21 नगरसेवक निवडून आले, लक्षात घ्या. पण काय सांगतो तुम्हाला, आता शिंदे म्हणतायत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची युती केली. त्यावेळेला पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचे त्यावेळेचे नेते मुरली देवरा यांच्याशी युती केली. सोहनसिंग कोहली हे जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार होते. त्यांना पाडायचं ठरलं दोघांचं. शिवसेना अधिक काँग्रेस मिळून त्या दोघांनीही जनता पक्षाचं बहुमत असताना जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार सोहनसिंग कोहली यांचा पराभव केला. ती काँग्रेस आणि शिवसेनेची पहिली युती. त्यावेळेला एकनाथ शिंदे राजकारणात सुद्धा नसतील, शाळेत जात असतील, कदाचित त्यांनाही माहिती नसेल. पण बाळासाहेब ठाकरेंच्या काळातच काँग्रेसची युती केली शिवसेनेनी. पहिली युती 78 साली झाली. त्यानंतर अंतुले मुख्यमंत्री असताना झाली. अंतुलेच्या आशीर्वादानेच प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, सुधीर जोशी विधान परिषदेचे सदस्य झाले. हा इतिहास विसरता येणार नाही. 78 साली मोठा फटका बसल्यानंतर मात्र जेव्हा 85 साली 2 वर्षाची मुदतवाढ मिळाली होती मुंबई महापालिकेला, त्यामुळे निवडणुका 85 साली झाल्या. 85 साली शिवसेनेच्या मदतीला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आले. प्रमोद नवलकरांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला की मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे का? वसंतदादा पाटील असं म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत मुंबई आम्ही केंद्रशासित होऊ देणार नाही. पण त्यांनी असंही विधान केलं की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही, ही दुःखाची गोष्ट. महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही हे विधान एवढं गाजलं, एवढं व्हायरल झालं की त्याचा मतदानावर परिणाम झाला आणि 1985 साली शिवसेनेला प्रचंड बहुमत मिळालं मुंबई महापालिकेमध्ये आणि शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. 1985 पासून 2017 पर्यंत सातत्याने शिवसेनेची सत्ता होती. अपवाद एकच 1992 साली. 1992 साली काँग्रेसला बहुमत मिळालं. काँग्रेसची सत्ता स्थापन झाली महापालिकेमध्ये. शिवसेनेच्या फक्त 70 जागा आलेल्या होत्या. त्यामुळे शिवसेना विरोधी पक्षात बसली, भाजप विरोधी पक्षात बसला आणि 1992 ते 97 या काळामध्ये काँग्रेसची सत्ता महापालिकेमध्ये होती. हा एक अपवाद सोडला तर 1985 पासून 2017 पर्यंत अखंड काळ ही शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत आहे. मुंबई महापालिकेत हा शिवसेनेचा प्रभाव जो आहे तो केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या जीवावर आहे, लक्षात घ्या.